म्हणून अटक करतात आणि दुसऱ्या बाजूला सामन्यामधून नारायण राणेच्या वरती आक्षेपार्ह छापलं जात आहे आणि त्याच्यावरती ते होर्डिंग लावलं जातं आणि त्याच्यावरती कारवाई होत नाही। आमच्या पण तुम्ही हे घ्या आणि सामन्यावरती देखील कारवाई घ्या, अटक करा। काल परवा नारायण राणे साहेबांनी जे काही वक्तव्य झालेलं होतं 2-4 दिवसांपूर्वी त्याची दखल माननीय पोलीस आयुक्तांनी घेतली। रात्री 11 वाजता गुन्हा दाखल झाला नारायण राणे साहेबांवरती। सकाळी 6 वाजता नाशिकचं पथक नारायण राणे साहेबांना अटक करण्यासाठी गेलं आणि त्याच्यानंतर सकाळी 9 वाजता भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावरती शिवसैनिकांनी येऊन दगडफेक केली, काचा फोडल्या, आमच्या शिपाईला जीवे मारण्याचा त्यांनी प्रकार केला आणि हे सगळं करत असताना तिथं मीडिया उपस्थित होती। मात्र आता 24 तास उलटून गेलेले आहे, परंतु अद्यापपर्यंत सदरचे शिवसैनिक हे सापडलेले नाही आहे। असं आम्हाला कळलेलं आहे की सदरचे शिवसैनिक हे मुंबईमध्ये आरे कॉलनीमध्ये नरिमन पॉईंटवरती वरळी या भागामध्ये त्यांचे लोकेशन सापडलेले होते आणि त्यामुळे शिवसेना सत्तेचा वापर करून शिवसैनिकांना लपवत आहे, त्यांना वाचवत आहे। आणि काल राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी अभिनंदन करून म्हणजे त्यांनी ह्याच्यावरती व्हिडिओवरती त्यांनी प्रसारित केलेला आहे आणि शिवसैनिकांचं अभिनंदन केलेलं आहे। त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला देखील माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः त्याला बळ देत आहेत आणि आज देखील सकाळी एक सामन्यामध्ये जे काही बातमी छापून आलेली आहे त्याचं होर्डिंग देखील आज एका चौकामध्ये लावलं गेलं आणि त्याच्यामध्ये नाशिक शहरामध्ये अशांतता निर्माण होईल अशा पद्धतीचा मजकूर आहे। भारतीय जनता पार्टी सामन्याच्या वरती कारवाई व्हावी, त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा, त्यांच्या संपादकावरती ह्याच्यावरती आता आम्ही मागणी केलेली आहे आणि हा गुन्हा नोंदवण्यासाठी आज सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये आमचे कार्यकर्ते जे आहेत हे जाणार आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांनी देखील जे अभिनंदन केले आहे कार्यकर्त्यांच्या त्याही बाबतीमध्ये आम्ही तपास करत आहोत आणि योगी आदित्यनाथांच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पालघरच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये एका मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या मुख्यमंत्र्यांवरती देखील चप्पलेने मारायला पाहिजे अशा पद्धतीची वक्तव्य केलेली आहे। ते ह्या सगळ्याच गोष्टींच्या बाबतीमध्ये तक्रार जी आहे ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दिली जाणार आहे। आज मात्र भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। भीतीचं वातावरण अशा पद्धतीने निर्माण झालेलं आहे की पोलीस जे आहे ह्यांच्यावरती पूर्णतः सत्तेचा वापर करून राजकीय दबाव हा राज्यामध्ये दिसत आहे। 24 तास उलटून जर मुंबईमध्ये जर आज त्यांना अटक होऊ शकत नाही, मला असं वाटतं की ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि पोलीस आयुक्तांनी नाशिकच्या एवढं काम करून देखील शिवसेना त्यांनाही सहकार्य करायला तयार नाही आहे आणि पोलीस नाशिकचे दबावाखाली शिवसेनेच्या काम करत आहेत का हा देखील प्रश्न आज त्यामुळे निर्माण झालेला आहे। आणि आज भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी त्यामुळे पोलीस आयुक्तांना आम्ही भेटायला आलो होतो, त्यांना विनंती केलेली 24 तासामध्ये काल आम्ही त्यांना सांगितलं होतं की त्यांना आपण अटक करा, तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शांत राहतील। अजून देखील ह्या शिवसैनिकांना अटक झालेली नाही आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते पूर्णतः अशांत आहेत, त्यांचं मन विचलित झालेलं आहे आणि ह्या सगळी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जसं काय राज्यामध्ये सत्ता आता पुढच्या कालावधीमध्ये आमची मागणी आहे की गुन्हा दाखल करण्यात यावा। सामन्याचे संपादक जे असतील त्यांच्यावरती त्यांनी जे काही नारायण राणेंच्या बाबतीमध्ये आक्षेपार्ह छापलेलं आहे त्याचं होर्डिंग देखील लावलं गेलेलं आहे। संजय राऊत पण आहेत, रश्मी ठाकरे पण आहेत, नेमकं कोण आहे? आता ही जी बातमी ज्यांनी छापली आहे तर त्यांच्यावरती हा गुन्हा दाखल करायला पाहिजे। जर संजय राऊतांनी लिखाण केलं असेल तर संजय राऊतांनी ते करायला पाहिजे आणि रश्मी ठाकरेंनी केलं असेल तर रश्मी ठाकरेंवरती हा गुन्हा जो आहे हा दाखल व्हायला पाहिजे। आपण तक्रार दिली का? आम्ही तक्रार देणार आहोत। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आता थोड्याच वेळामध्ये पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतील। आपण ज्यावेळेला पोलीस आयुक्तांशी या सगळ्या संदर्भात चर्चा केली